बातमी आहे बेस्टनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी। मुंबईमध्ये पुन्हा एकदा बेस्ट कर्मचाऱ्यांचा असंतोष उफाळून आलेला आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही थकीत ग्रॅज्युइटी आणि भत्ते देण्यात आलेले नाहीयेत, तर सध्या सेवेत असलेले कंत्राटी कर्मचारी अत्यंत अल्प पगारावरती काम करतात। परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की बेस्टच्या अनेक गाड्याही रस्त्यावरून गायब होत चाललेल्या आहेत आणि यावरून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गाड्यांची संख्या हातावर मोजण्या इतकी उरेल असा इशारा बेस्ट युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिलाय। तसंच कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 10 नोव्हेंबरपासून ते उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, सध्याचे कामगार आर्थिक अडचणीत आहेत आणि व्यवस्थापनासमोर गाड्या चालवण्याचंही संकट उभं आहे असंही राव यांनी म्हटलंय। अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांना प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। या आंदोलनामुळे नोकरदार वर्ग आणि दररोज बेस्टवरती अवलंबून असलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो का, असे अनेक प्रश्न यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये आहे। त्याच संदर्भात बोलण्यासाठी बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव आपल्यासोबत आहेत। शशांकजी, 10 तारखेपासून उपोषणाचा घेतलेला मोठा निर्णय आणि दिलेला इशारा हा नेमका कशासाठी, आपल्या मागण्या काय आहेत? असं आहे की 11 जून 2019 ला युनियन आणि बीएसटी मध्ये एक एमओयू झाला होता। एमओयू मध्ये कारण की त्याच्या आधी कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेले होते, भाडे तत्वावर गाड्या आणि कर्मचारी घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट्स दिले होते शिवसेनेने त्यावेळेला। आणि आम्ही एमओयू करताना आम्ही सांगितलं की मुंबईकर जनतेला चांगली सेवा जशी गेले 75 वर्ष बीएसटी पुरवत आहे त्याच पद्धतीने जर पुरवायची असेल तर बीएसटी मालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या पाहिजेत आणि त्या गाड्या स्क्रॅप होतील तर त्याच्याऐवजी नवीन बसगाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका पैसे दे। पण 2019 नंतर गाड्या स्क्रॅप होत गेल्या, पण एकही रुपया नवीन गाडी घेण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने आपल्या बजेटमध्ये कधी अलॉकेट केलेले नाहीत, कुठेही तरतूद केली नाही। आणि त्याची आज परिस्थिती अशी आहे की नोव्हेंबर अखेरपर्यंत फक्त 251 गाड्या शिल्लक राहणार आणि मुंबईकरांना ही दिली जाणारी सेवा येणाऱ्या काळात टिकेल की नाही, बंद होईल का, ही शंका आता यायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर 30 वर्ष 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत, त्यांना कायद्याने एका महिन्यात त्यांची ग्रॅज्युइटी दिली गेली पाहिजे। आज 2022 पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युइटी आज सगळ्यात दिली गेलेली नाही। कोणाचे 15 लाख असतील, 20 लाख असतील, त्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर जगायचं कसं, हा प्रश्न समोर आलेला आहे। त्याचबरोबर जे कर्मचारी आज आहेत त्यांना म्हणजे केंद्रामध्ये 7वा वेतन आहे, राज्य सरकारचा 7वा वेतन आहे, मुंबई महानगरपालिका अनेक महानगरपालिकांमध्ये 7वा वेतन आहे, पण इथे जाणीवपूर्वक शिवसेना प्रणित युनियनने 2021 मध्ये चुकीचा करार करून 7वा वेतन आयोग बीएससीच्या कर्मचाऱ्यांना मिळू दिला नाही। आम्ही तो काही करार सही केला नाही आणि म्हणून आणि आता तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे। आमची मागणी आहे की जे बीएससीचे कर्मचारी मुंबईकरांना रात्रंदिवस सेवा देतात त्यांना त्यांच्या हक्काचा 7वा वेतन मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारे, वेटलिस्टवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना कायदा सांगतो की कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही देत असाल तर जे परमनंट कामगार आहेत त्यांच्या समकक्ष, म्हणजे समजा मी 2 वर्षाला लागलोय तर माझ्या समकक्ष जो परमनंट कर्मचारी असेल, ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याला जो पगार आणि सेवा शर्ती आहे ते मला लागू झाले पाहिजे। पण कॉन्ट्रॅक्ट ड्रॉ करताना, कॉन्ट्रॅक्ट बनवताना फक्त कॉन्ट्रॅक्टरचंच हित बघून त्यावेळच्या बीएससीच्या अधिकाऱ्यांनी आणि कमिटीच्या लोकांनी तशा कॉन्ट्रॅक्ट बनवला, जेणेकरून आज त्या कर्मचाऱ्यांना 12-12 तास काम करूनही 16-17 हजार पगारावर भागवावं लागतं आणि अशी परिस्थितीमध्ये तो माणूस स्वतःचं कुटुंब कसं जगवणार, हा प्रश्न समोर आहे आणि म्हणून समान कामाला समान दाम हे मिळालं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि वारंवार निवेदनं दिली गेली, सर्व केलं। आता 1.5 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की या सर्व गोष्टींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत घ्यावा, पण घेतला गेलेला नाही आणि त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्यायी राहत नाही। पण आम्हाला कुठेही मुंबईकर जनतेला त्रास द्यायचा नाही अद्याप, आणि म्हणून संपाची भूमिका न घेता मी या संघटनांचा सरचिटणीस म्हणून 10 तारखेपासून बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमची इच्छा आहे, आम्हाला अपेक्षा आहे की प्रशासन याची दखल घेईल आणि हे सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय ते घेईल। नक्कीच शशांकजी, तुम्हाला बोलावण्याचं तेच कारण होतं की सरकारपर्यंत हा आवाज पोहोचावा आणि
कुठेतरी आपल्याला हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ नये आणि असलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्या या उद्देशानं ही चर्चा होती. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.